आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर आपल्याकडे सण उत्सवांना सुरुवात होते आणि एक उत्सवी वातावरण आपल्याकडे तयार झालेलं असतं. यामध्येच आपल्याला उत्सुकता लागते ती म्हणजे गणपतीच्या सणाची. गणपतीच्या सणांना अजून महिना दीड महिन्याचा काळ आहे, परंतु जे गणपतीचे जे कारागीर आहेत ते गणपतीवर त्यांचा शेवटचा हात मारत आहेत आणि जवळपास मूर्त्यांचं काम आता होत आलेलं आहे. फक्त कलरचं काम त्यांचं बाकी आहे. आणि आपण आहोत सध्या धाराशिव शहरातील उमरे कोठा इथे, आणि इथली जी कुंभार फॅमिली आहे ती गेल्या 25 वर्षापासून गणपतीचे कारागीर म्हणून त्यांचा व्यवसाय आहे. धाराशिवच्या बाजारपेठेमध्ये त्यांचे गणपती घरोघरी असतात. अशा फॅमिलीचं काम सध्या सुरू आहे आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. कुठपर्यंत आले काकू काम? आता फिनिशिंग चालू आहे, थोडी राहिली आहे. कलरला चालू करायचं 2-4 दिवसात. गणपती आता महिना दीड महिन्यावरती आलेला आहे. तुम्ही हे काम कधी चालू करता? एक 6 महिन्याच्या अगोदर चालू करतो आम्ही. 6 महिन्यापासून. किती म्हणजे तुमच्या घरातलेच लोक करतात की बाहेरचे काही कामगार आहेत? अडचण जर आली तर बाहेरचे येतात करायला कारागीर, नाहीतर आम्ही घरीच करतो. बरं. साधारण किती गणपती बनवता तुम्ही? 1,500-2,000 आहेत. 1,500-2,000 गणपती आहेत. ह्याचा जो कच्चा माल आहे त्याचा, तर तो तुम्ही कुठून मागवता कच्चा माल? आम्ही घरीच बनवतो. नाही, POP वगैरे जे असतं? POP बाहेरून येते, बेंगलोरकडून येतात पोते ते. मग एकदाच गाडी मागवलेली असते, त्याच्यातून घेतो आम्ही. तुम्ही फक्त गणपती बनवता की गौरीचे मुखवटे बनवता? मुखवटे पण आहेत केलेले आहेत वरी, ते पण कलर करायचे अजून. मग त्याची विक्री कुठं करता तुम्ही? घरूनच होलसेलमध्ये. गणपती पण ते पण उरलेले मग मार्केटमध्ये घेऊन जातो. आता कसं आहे, प्रत्येक व्यवसायात आव्हान असतं, तसं यात सुद्धा तुम्हाला एक आव्हान निर्माण झालं? नाही, कॉम्पिटिशन तर आहेच, परंतु इको फ्रेंडली गणपतीकडे पण लोकांचा ओढा दिसतोय, तर त्याच्यामुळे काय फटका बसतोय का? नाही, एवढं काही नाही अजून, नाही काय वाटत एवढं. कदाचित ते मार्केटमध्ये गणपती आहे असं, म्हणजे ह्याचं जसं प्रमाण जास्त आहे तसं त्याचं प्रमाण जास्त येतच नाही. पावसा पाण्याचं ते कसं जागेवर विरघळून त्याचा चिखल होण्याची शक्यता असते. तसं ह्याला पाऊस पडला भिजलं तरी ह्याला काही होत नाही, व्यवस्थित राहते गणपती. त्याला सांभाळावंच लागते. मार्केटमध्ये गणपतीच्या पिरियडमध्ये तर हमखास पाऊस येते विक्रीच्या टायमाला, त्याच्यामुळे त्याचा सांभाळायचा धोका आहे. ते आता तुमच्यापासले जवळपास सर्व गणपतीचं काम झालेलं आहे, कलरचं काम राहिलं, ते कलर कोण देतं त्याला? आता हे काही मुलगा देतो. काय किमतीपासून गणपती आहे तुमच्याकडं? आमच्याकडं का 51 रुपयेपासून पुढं 15,000 येतो. बरं. काय आता एवढी स्पर्धा वाढलेली आहे, धाराशिवमध्ये सुद्धा गणपतीचे खूप मोठे कारखाने सुरू झालेले आहेत. मग कसं स्पर्धेला यात कसं तोंड देता? तसं काय नाही, ज्याचं नशिबाचा शेर असते, ज्याचं गिऱ्हाईक आहे त्याला मिळणारच ते. गणपती पावला तर पावला नाही तसं काय अजून तर घाट्यात नाहीत. आम्ही जसं चालू केलंय का तसं घाट्यात नाहीच. ते मिळते, त्याच्यामध्ये मिळत नाही ह्यातला भाग नाही. आता यामध्ये दरवर्षी तुम्ही जितक्या मूर्ती बनवाल तितक्याच विकल्या जातील असं काही नाही, तर मग त्या राहिलेल्या मूर्तींचं काय करता तुम्ही? राहिलं तर त्याला सांभाळावं लागतंय, व्यवस्थित ठेवावं लागतंय पिशव्यात ते घालून. जर खराब झालं तर डबल कलर करायचं आणि डबल विकायचं त्याला. पण आता तेवढ्या मूर्त्या सांभाळणं म्हणजे मोठं काम आहे ना? मोठं काम आहे, पण विलाजच नाही ना, सांभाळावंच लागते त्याला. ते काय विटत नाही, नासत नाही. आपण जेवढं व्यवस्थित ठेवायला तेवढा आपलाच फायदा आहे ना त्याचा. पुढल्या वर्षी त्याचे पैसे निघून जातात, पण ती पैसा बसून राहते आपला. परंतु त्या मूर्ती तुम्ही कधी कधी बाजारात नेलेल्या असतात, तिथून वापस आणताना त्याच्यामध्ये थोडा खराब होऊ शकतात ना, डॅमेज होते आणताना नेताना. आता इथून नेताना सुद्धा मार्केटमध्ये डॅमेज व्हायची शक्यता असतेच की. पण आता शेवटी आपला व्यवसाय म्हणलेच ते करणं भागच आहे, आपल्याला करावंच लागतं. त्याची घाट्याची विचार करून जमत नाही, ह्याच्यामध्ये करायचं. यांचं संपूर्ण कुटुंब हे गणपती घडवण्याच्या कामामध्ये वगैरे असतं. सध्या तुम्ही बघू शकता गणपतीच्या मूर्ती जवळपास सगळ्या तयार झालेल्या आहेत आणि शेवटचा फक्त त्यांना कलर द्यायचं काम त्यांचं बाकी आहे. गणपतीला अजून 1 महिना बाकी आहे. तोपर्यंत या मूर्ती
पूर्ण तयारीनिशी बाजारात येतील. इथं जे गणपतीची मूर्ती घडवण्याचं काम करतात ते सुनील कुंभार आपल्यासोबत आहेत. किती वर्ष झालं या व्यवसायामध्ये? तसं मी लहानपणीपासूनच करतो आहे, पर अगोदरपासून आई वडीलच करतात. तरी साधारण एक 20-25 वर्ष झाले असतील करून त्यांना. बरं, आता हे त्याचं मार्केटिंग कसं करता तुम्ही ह्या मूर्त्यांचं? ते आधीपासून जे व्यापार आहेत ना ते होलसेलमध्येच जातात आणि जे काय राहील शिल्लक ते आपण स्वतः स्टॉलवर विकतो. आता सोशल मीडिया वगैरे इतका वाढलेला आहे, तर मग तुम्ही सोशल मीडियाचा वापर करता की नाही हे मार्केटिंग करायला? अजून तर नाही केलेला, पर इथून पुढं नक्की करेल. बरं, आता हे मूर्त्या घडवण्याचं काम असेल किंवा कलर देण्याचं काम असेल तर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, त्याचा उपयोग करता का? हां, करतो ना. सगळे कलर मशीन वगैरे आहे आपल्याकडं, त्याच्यानेच कलर देतो आपण. हाताने वगैरे, हाताने पण मस्त होतात, त्याच्यामुळे जास्त हातानेच. आता सर्व मूर्ती हाताने घडवलेल्या आहेत? हां, हे साचे असतात घडवायला, पर ते कलरला आहे ना ते हाताने ब्रश वगैरे, मशीनपेक्षा ब्रशने जास्त काम मस्त होतं. आता हे साधारण किती मूर्त्या बनवल्यात तुम्ही ह्या? आता हे एक 1,500-2,000 हजार आहेत आणि मोठ्यामध्ये एक 12-13 आहेत.